नवी मुंबईतील घणसोली ग्रामस्थांचे दैवत म्हणून ओळख असलेल्या पाम बीच मार्गावरील सेक्टर 11 येथील पुरातन मंदिर अशी ओळख असलेल्या श्री देवकादेवी मंदिरात शुक्रवारी 5 रोजी धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यासाठी घणसोली गावच्या पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने देवी भक्तांनी अलोट गर्दी केली होती। आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। माझ्यासोबत गावचे जे अध्यक्ष आहेत, गाव कमिटीचे, नाव काय आपलं? सीताराम मडवी, आणि आमच्या आई आहेत, जरा जवळ आहे इकडे, हे देवस्थानचे अध्यक्ष आहेत आणि हे माजी अधिकारी आहेत महापालिकेचे। सांगा नाव तुमचं? उपायुक्त गायकर। हे अत्यंत जबाबदार लोक आहेत आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे, मगाशी मडवी साहेब, घनश्याम मडवी पण होते आणि त्यांच्यासोबत सिनियर लोक होते। या सगळ्यांनी सांगितलं की इथे शेकडो वर्षांची परंपरा या उत्सवाला हे एका दिवसात झालेलं नाही आणि तुम्ही लोक पाहिलीत, प्रचंड गर्दी आहेत, लोकांच्या रांगा लागल्यात। म्हणजे लोकांच्या गरजेची ही जागा आहे, याला धार्मिक परंपरा आहे, याविषयी आपण मागे पण चर्चा केली आणि ही वाचवणं हे गावकऱ्यांचं सगळं आमचं काम आहे। त्यासाठी हा संघर्ष आहे। आज खरं म्हणजे हा भंडारा महोत्सव आहे, पूजेचा दिवस आहे, पण आज आमच्या आईचं अस्तित्व, देवीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये धार्मिक अधिकारांचा जो विषय संविधानामध्ये सांगितलेला आहे, त्यानुसार ही वाचवण्याची लढाई आज सुद्धा आम्हाला करावं लागते। या शिडकोला आणि बिल्डरांना जागा मोकळी दिसली की ती विकायची, हा धंदा आहे। आणि नेरूळमध्ये आता 5 एकरचं आंदोलन चालू आहे की त्या लोकांच्या उपयोगी असणारा प्लॉट शिडकोने बिल्डरला विकलेला आहे आणि तेच आज इथे घडलेलं आहे। म्हणजे आपण असं समजत होतो की हिंदू लोकांचे दुसरे धर्मीय शत्रू आहेत, असं आपल्याकडे चर्चा होते सगळीकडे, पण आता हे बिल्डर कोण आहेत किंवा सरकार कोणाचं आहे? हिंदूंचंच आहे। मग हिंदूंच्या विरुद्ध का गेलं? तर हा धंदा आहे। आम्हाला ह्या सगळ्या प्लॉट विकायचे आहेत, फ्लॅट विकायचे आहेत, बाजूला 3-3 कोटीचे फ्लॅट आहेत, पण या घणसोली गावाची जी मातृसत्ताक संस्कृती आहे, हुंडा न घेण्याची, महिलांना अधिकार देण्याची, ती संस्कृती तुम्ही संपवणार का ह्या व्यापारामध्ये? हा मोठा प्रश्न आहे। आणि म्हणून नवी मुंबईला माझं विनंती आहे की गावाच्या भोवतीच्या जेवढ्या जागा आहेत, खास करून हिरव्या जागा आहेत, ती बघा, हिरवळ ग्रीनरी किती मोठी आहे बघा। शिडको अशी ग्रीनरी बनवू शकत नाही, शिडको फक्त प्लॉट विकते आणि म्हणून त्याचा पाठपुरावा करत आहात, तर त्या संदर्भात पाठपुरावाचं काय झालंय, कुठेपर्यंत झालंय? आम्ही सरकारच्या सगळ्या अधिकाऱ्यांना पत्र दिलीत, ही जागा कशी संपादित झाली याची सुद्धा माहिती आम्ही काढलेली आहे। तर त्याच्यामध्ये या जागेवर मंदिर आहे हे शिडकोच्या ह्याच्यामध्ये सिद्ध होतं। त्याने असं केलं की मंदिराचा हा जो गाभारा आहे तेवढा सोडला आणि 3 मीटरचा रस्ता। आता 3 मीटरचा रस्ता आणि समजा 10 बाय 15ची जागा, याच्यामध्ये एवढे लोक राहू शकतात का? राहू शकतात का? आणि ही झाडं तुम्ही कशी तोडू शकता? ह्याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? पालिकेचे अत्यंत मोठे अधिकारी आमच्या सोबत आहेत। तर महानगरपालिकेचा पण विषय आहे, महानगरपालिकेला न विचारता पत्रे कशी काय मारले? कायदा आहे की बाबा जागाच तुमची नाही, जागा मंदिराची आहे। अशा परिस्थितीने आमचा लढा चालू आहे। पण माझी नम्र विनंती, खास करून पत्रकार बांधवांना, इथे पाटील साहेब आहेत, अनंत पाटील आहेत, तुम्ही सगळे सहकारी आहेत, CWC अनेक चॅनलचे आमचे मित्र आहेत। आता लोकप्रतिनिधी म्हणजे ज्यांना आम्ही आमदार खासदार म्हणतो किंवा नगरसेवक म्हणतो, हे सगळे लोक आमचा विषय मांडत असतात त्या सभागृहात। पण आता निवडणुका चालू आहेत आणि त्यांच्यावर काही बंधनं आलेली आहेत। त्यानंतर आपलं प्रशासन आहे, प्रशासनावर सुद्धा बंधन आहेत, निवडणुकीचा काळ आहे। आणि न्यायव्यवस्था, न्यायालयात जाणं, तुम्हाला माहिती आहे, पुरावे लागतात। आज शिडकोने जवळजवळ पुरावे नष्ट केलेले आहेत, बरोबर ना दादा? अशा परिस्थितीमध्ये शेवटचा आधार आहे ती जनता, जनतेचं आंदोलन, आणि त्याला मीडियाची साथ असेल तर ही जागा आम्ही वाचू शकतो। आपल्याला कल्पना आहे की नाशिकला झाडं वाचवण्याचं आंदोलन आज महाराष्ट्रात वेग धरते, की लोक म्हणतात साधुग्राम महत्वाचा की झाडं महत्वाची, लोकांना वाटतं निसर्ग महत्वाचा। तसंच ह्या मंदिराचं कॉम्बिनेशन असं आहे की केवळ मंदिर नाहीये तर निसर्ग पण आहे, हिरवी झाडं आहेत, अनेक उपयोगी झाडं आहेत। तर घणसोलीकरांनी ही जागा जपलेली आहे। तर माझी विनंती सगळ्या नवी मुंबईला, महाराष्ट्राला, देशाला आहे की हा केवळ पूजे अर्चेचा विषय नाही, माणसांच्या अस्तित्वाचा विषय आहे। आणि अस्तित्वाच्या विषयात रस्त्यावरचं आंदोलन झालं तरच लढाई जिंकू शकतो। मला विश्वास आहे की आमच्या अध्यक्ष साहेबांनी मोठी ताकद लावलेली आहे। सगळ्या कार्यालयात पत्र पोहोचली, सगळ्यांची उत्तरं येत आहेत, अधिकारी सांगतायत, पण जो तो व्यापारी दृष्टिकोन सांगतोय की बाबा इथे एवढे फ्लॅट बनतील। आज आम्ही त्याचा आकडा पण काढला, 850 कोटीची जागा आहे। तर 850 कोटींची जागा तुम्हाला केवळ पूजा अर्चेला आम्ही द्यायची का, असा त्यांचा प्रश्न आहे। म्हणजे आमच्या आईला ठेवायची की विकायची, असाच प्रश्न आहे। आणि म्हणून
संपूर्ण भारताचा विषय आहे. म्हणजे ग्रीनरी असतील, झाडं असतील, हिरव्या जागा असतील आणि धार्मिक सांस्कृतिक स्थळं असतील. पैसा घणसोली सेक्टर 11 येथील भूखंड क्रमांक 10A मध्ये स्वर्गीय फुलचंद चिंतामण पाटील यांनी वडिलोपार्जित 64 गुंठे शेतजमिनीवर 300 ते 350 लहान मोठ्या वृक्षांची लागवड करून मध्यभागी देवका देवीचे मंदिर बांधले आहे. त्यात फुलाफळांची तसेच वनौषधी झाडांचा समावेश आहे. 1936 साली फुलचंद पाटील यांचे वडील स्वर्गीय चिंतामण धाकू पाटील यांना दगडी पाषाण मूर्ती आढळली होती. त्यांनी घणसोली ग्रामस्थांच्या श्रमदानातून मूर्तीची प्रतिस्थापना करून छोटेखानी मंदिर उभारले. आता हे आमचं गाव देवीचं मंदिर आहे, देवकाबाई देवी. त्याच्या समोरच हे आमचं आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल आहे. त्याच्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही जायचा प्रयत्न केला आणि ती केस जिंकली आम्ही. तसेच ह्यासाठी पण आम्ही लढा लढू गावाच्या तर्फे आणि ते देवीचं मंदिर वाचवण्याचा प्रयत्न करू. एवढंच मी सांगू इच्छितो. आज भंडाराच्या निमित्तानं हजारो भाविक इथे आलेले आहेत, गावकरी सगळे आलेले आहेत, परंतु या लढ्यासाठी एकत्रित येतील का? येतील ना, नक्कीच येतील. कारण गावाचं हे शान आहे. समजा देव कुठलंही आमचं गावदेवी आहे, हे देवीचं मंदिर आहे. बरोबर आमच्या गावात कमीत कमी 6-7 देवीची मंदिर आहेत. पण देवीसाठी कोणीही असं अर्थाला आणणार नाही का बाबा त्याला लढा द्यायचा व नका देऊ असं कोणीही बोलणार. आईसाठी मुलं धावत. या मंदिराचे अध्यक्ष भारत फुलचंद पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी देखभाल करीत आहेत. काही वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिर मोठ्या आकाराचे बांधले आहे. तारीख 26 ऑक्टोबर 2009 साली या मंदिर देवस्थानची ठाणे धर्मादाय आयुक्तांकडे रीतसर नोंदणी करण्यात आली आहे. हा कोट्यवधी रुपये किमतीचा धार्मिक स्थळाचा भूखंड वाचवण्यासाठी घणसोली ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. तर मला हेच प्रश्न पडलाय, आईला वाचवायची कशी. मला मुख्यमंत्र्यापर्यंत मी लेटर दिलेलं आहे. मी त्यांना नम्र विनंती केलंय की असा अन्याय नका करू. माझा काही धंदा नाही. हे माझे आजोबा पणजोबा माझे बाबा नाही, आमची 4थी पिढी चालली. इथं कमसे कम 300 ते 400 झाडं आहेत. ती बी आता लावलेली नाही का 10 दिवसात लावलं. ही 50 वर्षाची झाडं आहेत. एवढं भाविक येतात. 4-5 हजार इथं भाविक आता चालू आहे. एका भाड्याने नाही आणले, बरोबर आहे. हे स्वतः श्रद्धाने आलेले आहे. त्यांचा पुण्य आहे आम्हाला. आईला त्यांचा म्हणजे आशीर्वाद भेटते म्हणून ते आलेले आहेत. आम्ही त्यांच्या घरी कार्डबीट नाही दिलं. ते आईचे पहिल्यापासून बघतात, ते इथे येतात. परत ते आम्ही सांभाळले. हे सरकारला म्हणजे हीच विनंती आहे की आईची जागा तरी सोडा. सगळ्याचकडे धंदा नका करू. माझं म्हणणं, माझी हीच सरकारला विनंती आहे, हात जोडून. ते भाविक बघून तरी करा. माझा धंदा नाही बाबा, इथं मी लाखो रुपये कमवतोय. माझं इथं काय नाही. मी लाखो रुपये आमची कमिटी आम्हाला स्वतः भाविक इथं येऊन देणगी देतात. आम्हाला सांगतात इथं झाडं लाव, इथं कलर लाव. येईल भाविकांचे म्हणा आशीर्वाद. म्हणजे हीच इच्छा आहे सरकारला, मुख्यमंत्र्यांना, प्रशासनाला. त्या जागेवर तरी आईचा तरी विचार करावा. हीच माझी नम्र विनंती. 1970 सालापासून या मंदिरात दरवर्षी धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. सुमारे 5,000हून अधिक देवी भक्त मंडळींसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती श्री देवकादेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भारत फुलचंद पाटील यांनी दिली. या सोहळ्यासाठी ओबीसी नेते राजाराम पाटील, माजी नगरसेवक घनश्याम मडवी, माजी नगरसेविका रेखा म्हात्रे, परिवहनचे माजी सभापती मोहन म्हात्रे, दिलीप म्हात्रे, घणसोली गावकीचे अध्यक्ष सीताराम मडवी, समाजसेविका निर्मला रानकर, समाजसेवक तुकाराम वामन पाटील, श्यामकांत पाटील, शिवराज मडवी, मयूर मडवी, सचिन शेलार आदी उपस्थित होते. ही शेतभाती असताना या जमिनीतून ही माता प्रगट झालेली आहे. तर माझा एवढंच बोलण्याचा उद्देश आहे का जेवढी भाविका येते त्यांच्या मनाची काहीतरी श्रद्धा आहे म्हणून या घणसोली गावातल्या परिसरातली लोक असं नाही का या समाजाचा पाहिजे त्या समाजाचा पाहिजे, अनेक समाजाची लोक येतात. गुजराती, मारवाडी, मोमेडियन सर्व समाजाची लोक येतात या मातेचं दर्शन घेण्याकरता. माझी एवढीच विनंती आहे मुख्यमंत्र्यांना का आपण ह्या गोष्टीच्या सहानुभूतीचा विचार करून, आणि नाईक साहेबांना पण विनंती करतो का साहेब तुम्ही ह्या ठिकाणी या, इथली पाणी करा, वृक्षारोपण आहे. आज वृक्षारोपण आहे ह्या ठिकाणी. आज ह्या वृक्षारोपणा तोडून जर एखादी जर बिल्डिंग बांधत असेल
तर मग पर्यावरण साहेब तुम्ही विचार करा या गोष्टीचा आणि ह्या जनतेचा पण विचार करा आणि श्रद्धेने भाव्याने ह्या ठिकाणी लोक येतात त्यांचा पण सहानुभूतीचा विचार करा. आणि ग्रामस्थ मंडळाला पण मी विनंती करतो, घनसोली ग्रामस्थ मंडळाला विनंती करतो का तुम्ही सर्वांनी ह्या पाठीशी उभे राहा. आणि घनसोली गावाच्या सर्व नागरिकांना विनंती आहे, धर्माचा कुठल्या नसू द्या पण देवीचं मंदिर वाचवण्याकरता सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे आणि शिडकोशी आपण लढा करणं गरजेचं आहे. हे देवीला वाचवाचा प्रश्न चाललाय आमचे. देवी आपली जागेवर राहिली पाहिजे आणि शिरको येऊन दे आणि शिरकोचा बाप येऊन दे समजला का, तरी आम्ही घाबरणार नाही, कारण 60 वर्षापूर्वी आम्ही तिची सेवा करत आहोत. कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर पल्लवी पाटील, आवाज महाराष्ट्राचा, घणसोली, नवी मुंबई. नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.